हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिताज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे पडवळची भाजी। त्यासाठी पडवळ स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। 1 चमचा तेल घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची। जिरे मोहरी व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये कांदा कापायचा। ही भाजी बहुतेक जणांना आवडत नाही, पण अशा प्रकारे बनवली की नक्कीच आवडीने खातील सर्वजण। आणि पडवळची भाजी ही शक्यतो पावसाळ्यामध्ये मिळते, तर ही पौष्टिक पण खूप असते, त्यामुळे खाल्ली गेलीच पाहिजे। तर कांदा थोडासा परतायचा, त्यामध्ये मग लसूण ठेचून टाकायचं। लसूण कांदा व्यवस्थित परतला की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता ऍड करणार आहोत। कढीपत्ता तेल ॲब्झॉर्ब करतं, म्हणून कांद्याच्या नंतरच मी शक्यतो तुम्ही माझ्या सर्व रेसिपीमध्ये बघितलं असेल तर कढीपत्ता मी स्टार्टिंगला नाही टाकत, मी नंतरच कढीपत्ता ॲड करते। त्यानंतर 1 टोमॅटो कापून घ्यायचा आणि तो तेलामध्ये फ्राय करायचा। सर्व जिन्नस व्यवस्थित तेलामध्ये परतायचे आहेत। स्लो गॅसवर सर्व जिन्नस परतून घ्यायचे आहेत। आता आपण मसाले ॲड करणार आहोत। मसाल्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर्व मसाले ॲड करू शकता। तर मी इथे काळा मसाला अर्धा चमचा लाल मसाला आणि पाव चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद पूड असे ॲड केलेले आहे। मसाले पण व्यवस्थित सर्व परतून घ्यायचे। मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर या स्टेपला आपण आता पडवळ कापलेलं टाकणार आहोत। तर तुम्ही पडवळचं तुम्हाला बारीक काप हवे असतील तर बारीक काप करू शकता। मी थोडेसे बारीक काप पण केलेत आणि मध्ये मध्ये थोड्याशा अशा अर्धचंद्राच्या चकत्या पण केलेल्या आहेत। त्यानंतर मीठ ॲड करायचं। मीठ ॲड केल्यानंतर ही भाजी ना खूप लवकर शिजते, त्यामुळे ही 5 ते 7 मिनिटांमध्ये लवकर रेडी होते। घाई असेल तर तुम्ही पटकन ही भाजी करू शकता। आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं ओलं खोबरं होतं म्हणून टाकलेलं आहे किसून, तर खूप छान टेस्ट येते। आणि गरम पाणी करून घेतलंय, तर गरम पाणी मी टाकलं शिजण्यासाठी। त्यानंतर झाकण मारून 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता, तर ही भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे। भाजी चांगली शिजली। आता त्यानंतर मी वरून थोडंसं परत एकदा ओल्या नारळाचा किस टाकणार आहे, बिकॉज मला नारळ खूप आवडतो, त्यामुळे मी भाजीमध्ये बऱ्यापैकी टाकत असते। वरतून आता कोथिंबीर ॲड करायचे, ज्यामुळे भाजी अतिशय दिसायला पण सुंदर आणि खायला पण टेस्टी लागते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।